खो खो खेळाला IPL प्रमाणे एक स्थान मिळावं, त्याची लोकप्रियता वाढावी या उद्देशाने कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि पनवेल तालुका खो खो असोसिएशनच्या वतीने स्वर्गीय दत्तूशेठ पाटील चषक खो खो प्रीमियर लीग स्पर्धा 27 ते 29 डिसेंबरच्या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे। शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन सिडकोचे MD संजय भाटिया यांच्या हस्ते करण्यात आले। तर यावेळी माननीय विवेक पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष रविशेठ पाटील, उपाध्यक्ष दशरथ गायकर, राजेश केणी, नगरसेवक संदीप पाटील, प्रीतम म्हात्रे, रायगड जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष विजय मोरे, उपाध्यक्ष सूर्यकांत ठाकूर, विनायक खरे, विनय जाधव आदी मान्यवरांसह खेळाडू आणि दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी खो खो प्रीमियर लीग बद्दल विस्तृत माहिती दिली। खो खो थरार हा एक प्रीमियर लीग खेळ नव्याने गेल्या वर्षी आम्ही सुरू केला, 1 वर्ष झाले, दुसरी स्पॅच आहे आणि आमचं प्रयत्न आहे का जसं क्रिकेटच्या खेळाडूला मान सन्मान आणि पैसा प्राप्त होतो तशाच प्रकारचा सर्व खेळांमध्ये प्राप्त झाला पाहिजे। त्याची सुरुवात कबड्डीपासून झाली आणि आता खो खोसाठी सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। आज आपण हे ग्राउंड पाहत आहात, ह्या ग्राउंडमध्ये एक चांगल्या प्रकारचं ग्राउंड आम्ही ह्या ठिकाणी तयार करतो, कारण खेळाडूंना सुद्धा वाटलं पाहिजे का आपल्याला सुद्धा एक सन्मान मिळतोय, आपल्याला सुद्धा खेळाडूला एक चांगलं ग्राउंड ह्या ठिकाणी मिळत आहे आणि भविष्यामध्ये संपूर्ण हा राज्यभर झाला तर या खेळाडूंना चांगले दिवस येतील, त्यांचा सन्मान वाढेल, त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढेल असा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करतो। तसेच असोसिएशनचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी देखील खो खो प्रीमियर लीग बद्दल माहिती दिली। आम्हाला पनवेलकरांना फार आनंद होत आहे की असा मौका आम्हाला मिळालेला आहे आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून हे जे खेळाडूंसाठी, क्रीडासाठी किंवा कलाकारांसाठी ही पर्वणी दिलेली आहे आमदार साहेबांनी, ती कायमची राखून ठेवण्यासाठी हे आमचं खो खो असोसिएशन असेल किंवा प्रत्येक खेळाडू असेल ते आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आणि आमदार साहेबांचं योगदान एवढं जे खेळासाठी असेल किंवा आपल्या लोकांना, आपल्या खेळाडूंना घडवण्यासाठी त्यांचं एवढं मोठं योगदान असेल तर खेळाडूसुद्धा त्याची पोचपावती आमदार साहेबांना मला तर वाटतं पूर्णपणे देतील असं मला खात्री वाटते।